मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकी अद्भुत अपूर्व असीम अशा अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व या कलिकाळामध्ये आणखी संकटरूपाने प्राप्त झालेला नावाप्रमाणे नसलेला जो करोना व्याधी आहे, नाव आहे करोना आणि तो आहे अकरुण, आहे की नाही? तरी त्याच्यामध्ये आपण जिवंत आहोत. आपले श्वासोश्वास चालू आहे, ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थ आहेत. या अंतर्मुख वृत्तीनं ह्या संपूर्ण विश्वाच्या मूळ कारणाचा शोध घेत आहोत आणि त्याशिवाय मी कोण आहे, हे विश्वाचं मूळ कारण आहे ब्रह्मचैतन्य. मी कोण आहे, तर मी सुद्धा अंतःकरण अधिष्ठान साक्षी चैतन्य प्रत्येगात्मा आहे. बरं, ही माहिती आपण इतिहास भूगोलासारखी जमा करत नाही आणि मस्तिष्कामध्ये साठवून ठेवत नाही, तर याची आपल्याला अनुभूती यावी यासाठी जो आपला मी कोण आहे या शोधात मी देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, मी ह्या सर्वांचा साक्षी आणि सर्वाधिष्ठान असणारं जे साक्षी चैतन्य किंवा प्रत्येगात्मा आहे, मी आणि विश्वाचं संपूर्ण अधिष्ठान हे ब्रह्मचैतन्य आहे आणि ते मी आहे असा अपरोक्ष साक्षात्कार व्हावा. आवाज कमी करा. असा अपरोक्ष साक्षात्कार व्हावा आणि जेणेकरून आपल्याला ह्या अहंकारादी बंधापासून कायमची निर्मुक्ती व्हावी. आपल्याला हे शरीर प्राप्त झाल्यामुळं किती प्रकारची दुःख, बाल्य, तारुण्य, जन्म, जरा, मरण आणि याच्यामध्ये भोगावी लागतात. तेव्हा ह्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि आपल्या जीवनात दुःख संबंधरहित परम सौख्य आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आणि तेही कधी तर ऐन तारुण्याच्या भरामोर. याचं कारण असं आहे, भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात, शक्नोती हैवय सोडून प्राक शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवम वेगम सयुक्ता ससुखी नरहा. तर सयुक्ता तोच खरा योगी आहे आणि तोच खरा नर आहे. जन्मात नर किंवा पुरुष सर्वांना म्हणत असले परंतु भगवंताच्या दृष्टीनं तोच खरा नर आहे. म्हणजे ती स्त्री जरी असेल पण ती स्त्री सुद्धा पुरुषच आहे किंवा नर आहे. तो पुरुष जर असेल आणि जर तो हे करत नसेल तर तो नर नावाला, नर संज्ञेला पात्र नाही. आणि मग आहे कोण, तर भगवान सांगतात, शक्नोती इह एव सोढुम. जो इह एव सोढुम शक्नोती, इथं जो सहन करू शकतो. काय सहन करू शकतो? काम क्रोधोद्भव वेगम. काम आणि क्रोध यांचे होणारे जे वेग आहेत ते वेग किंवा आवेग ते जे सहन करू शकतात. आवाज थोडा कमी करा. काम क्रोधोद्भवम वेगम याचा अर्थ काय? इह एव म्हणजे इथं म्हणजे ह्या शरीरात किंवा या जन्मामध्ये असा आपण अर्थ करतो. इह एव म्हणजे अस्मिन लोके, या लोकामध्ये जे जन्म पावलेले आहेत, जे कामक्रोधाचा वेग म्हणजे जेणेकरून आपल्याला काम आणि क्रोध हे परमार्थातले प्रतिबंध आहेत, म्हणून त्यांचा त्याग केल्याशिवाय म्हणजे साधन चतुष्टय झाल्याशिवाय आपल्याला हा ऐकण्याचा, वेदांत श्रवणाचा अधिकार येत नाही. परंतु तो आपल्याला आलेला आहे. आपण हे वेग या ठिकाणी धारण करतो, म्हणजे त्याचा अवलंब करतो असं नाही, त्याचा निग्रह, नियंत्रण, नियमन करून या ठिकाणी ज्याला ब्रह्मचर्य अवस्था म्हणतात, त्या ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये आपण या ठिकाणी हे वेदांताचं तत्त्वज्ञान आकलन करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि ते इह शब्दाचा अर्थ केला मधुसूदन सरस्वतींनी यौवने म्हणजे तारुण्यात. यह म्हणजे तारुण्यात, याचा अर्थ हे जे वेदांत श्रवण आहे हे तारुण्यात अधिक उपयोगी येतं. स्वामी महाराज सांगायचे की तारुण्यात मनुष्याला आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान व्हावं आणि त्याचं आयुष्य उरावं. नाहीतर एखादा मनुष्य आयुष्यभर सर्व्हिस करतो आणि जेव्हा त्याला पेन्शन मिळाली त्या दिवशी त्याने खूप आनंद झाला की आता आपण ह्या कार्यातून मुक्त झालो. तो एक मुक्तीचा आनंद आहे. तर त्या सेवानिवृत्तीनंतर आणि रात्री त्याला हार्ट अटॅक आला तर त्याचा काय उपयोग झाला का? काही नाही. तसं वार्धक्यात मरणाच्या अव्यवहित एक पूर्वक्षण जरी ज्ञान झालं तरी मनुष्य विदेहमुक्तीचा अधिकारी होतो. पण त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुखासहित असणारी जीवनमुक्ती ती मात्र त्याला भोगायला मिळत नाही. ती कधी मिळते तर तारुण्यात ज्ञान झालं
आणि आयुष्य उरलं. तसं आपल्याला आपण इह एव म्हणजे ह्या तारुण्यातच काम क्रोधोद्भवम वेगम, आणि तो काय पुढं काय इह एव शक्नोती इह एव सोडून प्राक शरीर विमोक्षणात. प्राक शरीर विमोक्षणात म्हणजे शरीर पडण्याच्या पूर्वी. पण शरीर पडण्याच्या पूर्वी कुठं? इह एव तारुण्यातच ज्याला ज्ञान होतं तो सुखी आहे, खरा तो नर आहे असं त्याचं, तो योगी आहे असं त्याला भगवान स्वतः म्हणतात. आणि ते भाग्य ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ बसून पवित्र सल्ला इंधनाच्या तटाकावर पवित्र क्षेत्र अलंकापूर त्या ठिकाणी आपल्याला हे भाग्य प्राप्त झालेलं आहे. म्हणून आपल्या भाग्याची प्रशंसा दुसऱ्यांनी करण्याची गरज नाही, आपणच आपल्या भाग्याची प्रशंसा केली पाहिजे. अशा प्रकारचा पावन पर्वकाळ किंवा संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्यामध्ये आपण 2 तरंग पूर्ण करून आता कालपासून 3ऱ्या तरंगात प्रवेश केलेला आहे. 3ऱ्या तरंगात प्रवेश केला, पण 3ऱ्या तरंगातल्या जो विषय आहे तो पांगता आपण वाचलेला नाही. त्याच्याऐवजी अखंडानंद स्वामींनी ह्या जो 3ऱ्या प्रकरणाचं एक मार्मिक रहस्य सांगणारं असं वेदांत बोध नावाचा ग्रंथ लिहिला, आणि त्याच्यामध्ये हे 4 मुद्दे लिहिलेले आहेत. तर त्यापैकी त्या 2 प्रकार आपण 2 मुद्दे पाहिले. कोणते? की गुरूंची जीवनात आवश्यकता काय हा एक प्रकार पाहिला, आणि दुसरा गुरूंची शरणागती कशी करावी ही गोष्ट पाहिली. आता यानंतर 3रा परिच्छेद आहे सद्गुरूंची लक्षणं काय. ज्या श्रीगुरूंना आपल्याला शरण जायचं त्यांची काही लक्षणं आपल्याला माहीत असली तर आपण त्यांची शरणागती करू शकतो, म्हणून त्या सद्गुरूंची लक्षणं सांगतात. आता ही एक गोष्ट आपल्याला कदाचित आपली चिंतनातून येऊन गेली असेल मंगलाचरणापासून. तर असं आहे की शास्त्रामध्ये भक्ताची, ज्ञानीपुरुषाची, गुणातीताची लक्षणं सांगितली की नाही. गीतेमध्ये अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करून अशी लक्षणं सांगितली. त्यामुळे आपल्याला भक्त ओळखता येतो. नंतर स्थितप्रज्ञ ज्ञानीपुरुषाची लक्षणं 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितली. विहाय कामान यस सर्वान पुमांश्चरती तत्वता पुमांश्चरती निस्पृहा अशी लक्षणं सांगितली. गुणातीताची लक्षणं सांगितली. त्याशिवाय निर्माण मोहा जितसंग दोषा ज्ञानीपुरुषाची पुन्हा ही लक्षणं सांगितलेली आहेत. आणि त्यामुळं आपल्याला जर ज्ञानीपुरुष कळला त्या लक्षणावरून तर आपण त्याला शरणागती करू शकतो. परंतु ही लक्षणं शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत, म्हणून ह्या लक्षणांच्या द्वारा आपण एखादा ज्ञानीपुरुष शोधू आणि मग त्याला शरण जाऊ असं जर म्हटलं तर नाथ महाराजांनी भागवतामध्ये हा विषय असा सांगितलेला आहे की तुम्ही सगळ्या शास्त्रांचे जेवढी ज्ञानीपुरुषाची लक्षणं लिहिली त्या लक्षणांचा अभ्यास केला, ती पोथी डोक्यावर घेऊन तुम्ही त्रैलोक्यात हिंडले तरी तुम्हाला ज्ञानीपुरुष ओळखता येणार नाही. माऊली नाथ महाराज सांगतात, मी या सांगितलेल्या लक्षणाची पोथी घेऊन हिंडीनला त्रिजगती तरी मुक्ताची आत्मस्थिती कवनाप्रती लक्षेना. ही पोथी घेऊन तुम्ही सगळीकडं हिंडले तर तुम्हाला कुठं अद्वेष्टा सर्वभूतानां दिसेल तर मैत्र दिसणार नाही, मैत्र दिसेल तर करुण दिसणार नाही, आणि त्यामुळे तुम्ही त्याला ज्ञानीपुरुष म्हणणार नाही, अर्थात शरणागती होणार नाही. आणि मग ह्या केलेल्या अभ्यासाचा किंवा तुम्ही या संबंधाने केलेल्या प्रयत्नाचा उपयोग तुम्हाला काहीच होणार नाही. बरं, काहीच होणार नाही तर शास्त्रांनी ही लक्षणं सांगितली कशाला असं जर शंका येईल तर त्याचंही उत्तर नाथ महाराज देतात की ही लक्षणं दुसऱ्यासाठी सांगितलेली नाहीत, तर आपल्या अंगात ही लक्षणं बाणावी म्हणून सांगितली. ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी ही लक्षणं सहज असतात, स्वाभाविक असतात. ज्ञानीपुरुषाची जी लक्षणं तीच सिद्धाची साधकाची साधना असतात. म्हणून आपल्या ठिकाणी जसा जसा प्रयत्नपूर्वक अद्वेष्टा सर्वभूतानां किंवा निर्माण मोहाजित संगदोषा विहाय कामान्य सर्वान ह्या लक्षणांचा अभ्यास आपण करू, त्यावेळेला आपल्याच अंतकरणाची एक भूमिका उत्तरोत्तर त्याचा उत्कर्ष होत जातो. आणि अशा वेळेला आईशी कर्मे साम्य दशा जेथ होय विरेशा तेथ सद्गुरू अपैसा भेटेची गा. त्यावेळेला आपल्याच अंतकरणाची स्थिती ह्या अध्यात्मविश्वामध्ये उंचावली की अध्यात्मविश्वातला असा नियम आहे की त्याला श्रीगुरू स्वतःहून भेट देतात.
तया काय भेट देती अवचित. अरे अशा पुरुषाला जो पुरुष ह्या लक्षणांनी युक्त होण्याचा अभ्यास करत असतो त्याच्या जीवनात अशा प्रकारच्या लक्षणांनी युक्त असणारे श्रीगुरू त्याला ब्रह्मबोध देण्यासाठी प्राप्त होतात. एक थोडी ग्राम्य गोष्ट आहे, थोडक्यात सांगतो. स्वामी महाराज सांगायचे, त्यांची घडलेली गोष्ट ते सांगायचे. हे ते नेहमी म्हणायचे, ही जी लक्षणं आहेत ना, आपण साधूची वर्णन केलेली, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, ही लक्षणं तुकाराम महाराजांनी सांगितली. ती हा साधू आहे की नाही हे ओळखण्यासाठी नाही, आपणच साधू व्हायचं म्हणून सांगितलेले आहे. ते म्हणायचे नेहमी, ही लक्षणं ऐकली की दुसऱ्याला कांडी लावण्यासाठी नाहीत. तर त्या कांडीची गोष्ट ते घडलेली गोष्ट सांगायचे. ते असे की स्वामीपूर्वी गावाकडं असताना त्यांचे एक मित्र होते. ते मित्र हुशार होते, धनगर जातीचे होते. तर ते दोघं ओट्यावर बसले होते. आपल्याकडं नाही का ह्या स्त्रिया असतात त्या विकायला जातात, बिबिये घ्या, सुया घ्या, दोरा घ्या असं सांगतात. तर ती एक बाई तिथं आली आणि त्या ओट्यावर त्यांना म्हटली की तुम्हाला काय याच्यामध्ये सुया दोरा बिबे तर काय त्यांना नको होते. मग तिनं सांगितलं की माझ्याकडं कांडी आहे आणि ही कांडी आहे वशीकरण कांडी. म्हणजे ती कांडी ज्याला लावली का तो मनुष्य कांडी लावणारा जे सांगल ते ऐकत असतो. त्याचं लक्षात आलं ना, वशीकरण म्हणतात त्याला. तो त्याच्या वशीभूत होतो. म्हणून तिची किंमत म्हणे 2 रुपयाला ही कांडी तुम्हाला घ्या तुम्ही. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे. लगेच त्यांचा मित्र होता, त्याने ती कांडी घेतली. ती म्हणे पैसे द्या. नाही, ते म्हणे पैसे नंतर देतो. ही कांडी जी आहे तुलाच लावतो म्हणे असं त्यांनी सांगितलं. मग ते म्हणे की मेला मलाच कांडी लावतो म्हणे. म्हणजे याचा अर्थ ती लगेच तिथून निघून गेली. म्हणजे ती कांडी दुसऱ्याला लावण्यासाठी नाही, तर ही लक्षणं जी आहे ती दुसऱ्या ठिकाणी आहेत की नाही, हा साधू आहे की नाही ही ओळखण्यासाठी नसून ती आपल्याकडं बोट करून अंतर्मुख वृत्तीनं ती आपल्यामध्ये बाणावीत यासाठी संतांनी शास्त्रांनी ही लक्षणं वर्णन केलेली आहेत. ही एक गोष्ट आपल्या मनी मानसी कायम ठसून गेलेली असली पाहिजे. तर तरीसुद्धा शास्त्रांनी सांगितलेलीच आहे काय सद्गुरूची लक्षणं काय. आता सद्गुरू कसा असावा याविषयी शंकराचार्यांनी असं म्हटलेलं आहे की मनुष्याने प्राज्ञ म्हणजे जो अत्यंत विद्वान आहे, शास्त्राचा अध्ययन केलेला आहे, अशा पुरुषाची शरणागती ग्रहण करावी. तर जे महात्मे अत्यंत विरक्त आहेत, फकिरी वृत्तीचे आहेत, त्यांचं दर्शन त्यांची सेवा ही जर आपण केली तर आपल्या जीवनामध्ये विरक्त पुरुषाच्या सेवेने अधिक अदृष्ट किंवा पुण्य निर्माण होतं. परंतु हे ते फकीर असतात, त्यांना तर काय बाहेरच्या गोष्टीची जाणीवसुद्धा नसते. ते आपल्या आनंदामध्ये निमग्न असतात. ते पुरुष जरी स्वतः किती ब्रह्मानुभूती संपन्न असले तरीसुद्धा आपल्या अज्ञान निवृत्त करण्यासाठी त्यांचा आपल्याला काही उपयोग नाही. हा जर मोक्ष आपल्याला प्राप्त करायचा असेल तर हा मोक्ष कोणी आपल्याला शक्तिपात केला किंवा कोणी आपल्यावर कृपा केली आणि लगेच कृपा दृष्टी अवलोकिले आपल्यापदी बैसविले अशा प्रकारचा ह्या मोक्षाचं स्वरूप नाही. हा मोक्ष तेव्हाच प्राप्त होतो की अशा विद्वान असणाऱ्या ब्रह्मानुभूती संपन्न असणाऱ्या आणि उदार पुरुषाने जर आपल्याला उपदेश केला आणि आपल्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं तर ह्या ज्ञानानेच मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. ऋते ज्ञानान्न मुक्तीही. तेव्हा दुसऱ्या कोणत्या कारणाने आपल्याला मुक्ती प्राप्त होईल हे कधी समजायचं कारण नाही. हा बोध जो आहे तर भागवतामध्ये सांगितलं प्रविष्टः कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोरुहम धुनोती शमलम कृष्ण सलिलस्य यथा शरद ऋतू जो असतो ते आता शरद ऋतू मला वाटतं चालू होऊन गेला असेल आता. तर शरद ऋतूमध्ये पावसाळ्यातले गढूळ पाणी जसं इतकं स्वच्छ होतं की आपल्याला इंद्रायणीचा तळसुद्धा दिसू शकतो, तसं या ठिकाणी प्रविष्टः कर्णरंध्रेण कानाच्या रंध्रातून छिद्रातून परमात्मा हा आपल्या हृदयात प्रविष्ट होत असतो असं सांगितलं. याचा अर्थ श्रवणा वाचून
आपल्याला आपल्या अंतकरणात मी ब्रह्म आहे हे ज्ञान होण्याची सुतराम कशानेही दुसरा शक्यता नाही. काही लोक म्हणतात आम्ही रामायण पाहिलं आणि तेव्हापासून आम्हाला जरा नीतिशास्त्राचे विषयी आत्मीयता उत्पन्न झाली. कोणी म्हणतं आम्हाला रामाविषयी भक्ती निर्माण झाली. का तर तुम्ही पाहिलं ना, तर डोळ्यातून परमात्मा कधी आत जात नसतो. तुम्हाला शास्त्राचं श्रवण केलं, कारण परमात्म्याचा जाण्याचा मार्ग कोणता आहे? कर्णरंध्र, कानाच्या बिळातून तो जात असतो. स्वानाम भाव सरोवरहम, आपल्या अंतकरणातल्या भावाचं स्थान, भावसंचय किंवा श्रद्धा संचय ज्या हृदयात आहे त्याच हृदयामध्ये तो परमात्मा प्रविष्ट होत असतो. म्हणून आपल्याला एखादा ज्ञानी असला तरी त्याचा उपयोग मोक्षासाठी नाही. कोणी शक्तिपात करणारा असला, काही चमत्कार करणारा असला तरी त्याचा उपयोग नाही. जेणेकरून आपल्या अंतकरणामध्ये असणारं आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान, आपली असणारी जीवदशा, ती जीवदशा जर आपण श्रीगुरूंच्या मुखातून महावाक्य ऐकू आणि आपल्याला ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्याचा बोध होईल, तर त्यावेळेला जी ब्रह्माकार वृत्ती आहे ती ब्रह्माकार वृत्ती, मी ब्रह्म आहे ही वृत्ती, मी देह आहे, मी जीव आहे, कर्ता भक्त आहे, सुखी दुःखी आहे, जन्ममरण धर्मवान आहे, ह्या अज्ञानाच्या वृत्तीला पूर्णपणे निवृत्त करील. तेव्हा या ठिकाणी आणि असं अज्ञान आणि अज्ञान कार्याची निवृत्ती होणं हेच काय आहे? मोक्ष. जिथं अज्ञान आणि अज्ञानकाराची निवृत्ती आहे ते काय आहे? ब्रह्म. आणि त्या ब्रह्मालाच काय म्हटलेलं आहे? मोक्ष. खाली तुम्हाला काय करायचं? निवृत्त अज्ञान आणि अज्ञान कार्य ते आहे कुठं? निवृत्त होईल कुठं? ब्रह्मस्वरूपात. मग ब्रह्मस्वरूप तुम्ही आहात, म्हणजे ब्रह्म मोक्ष याचा अर्थ काय झाला? एकच झाला. एक वेदांताची प्रक्रिया यांनीच दिलेली आहे. अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म, त्याचंच नाव मोक्ष आहे असं. आता सांगतात ज्या पुरुषाला मोक्षाची कामना आहे त्याने श्रीगुरूंचा आपल्या जीवनामध्ये वरण म्हणजे अंगीकार केला पाहिजे. तो तत्त्वज्ञ असला पाहिजे आणि त्याला बाहेरच्या जगाचंही ज्ञान असलं पाहिजे. हा शिष्य आहे, हा बद्धतेला कंटाळलेला आहे, मोक्षासाठी आपल्याकडं आलेला असला पाहिजे. नाहीतर तो आपल्या स्वयंमहिमनी प्रतिष्ठित हा. काही लोक आपल्या आपल्या आनंदात राहतात, त्यांना जगाचं भान पण नसतं. पण असे जे पुरुष आहेत, देहीचं विदेही भोगूदशा, त्याला अवधूत कोटीतले महापुरुष, त्यांचा आपल्याला काही उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला शब्दांच्या द्वारा महावाक्याने जीव ब्रह्माचं ऐक्य कसं आहे या विषयाचं निरूपण करून आपल्या बुद्धीमध्ये जीव आणि ब्रह्माचं ऐक्य जो आपल्याला दृढ करून देईल अशा श्रीगुरूची आवश्यकता आहे. आणि हेच खरं गुरुकृपेचं काय आहे? स्वरूप आहे. गुरुकृपा म्हणजे गुरूंना आपल्या अज्ञानाची कल्पना येऊन ह्याला अज्ञान निवृत्तीची इच्छा आहे आणि त्यासाठी आपण त्याचं अज्ञान निवृत्तीचं कार्य करू अशा प्रकारची जाणीव श्रीगुरूंच्या ठिकाणी होऊन ते जेव्हा आपल्याला उपदेश करायला प्रवृत्त होतात, तोच गुरुकृपेचा क्षण आहे. वेगळी काहीतरी चमत्कार करा, डोक्यावर हात ठेवा अशी ती कृपा नाही. ज्या वेळेला कोणावरही गुरुकृपा होते तेव्हा ती हाच आकार धारण करते. ज्याप्रमाणे निराकार परमात्म्याची कृपा, साकार परमात्मा निराकार आहे पण तो त्याची कृपा कधी मिळते? आपल्याला आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. ज्या वेळेला तो परमात्मा आकार धारण करतो त्यावेळेला ज्याला पूर्वी काय नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया. परंतु संतांनी काय केलं? आणियेला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. तो रूपाला आला की भगवत कृपा आपल्यावर होऊ शकते. मग भगवंताची भक्तावर कृपा कधी आहे? भगवान ज्या वेळेला सगुण साकार रूपाने त्याच्या पुढं येईल, हे त्या ईश्वर कृपेचं स्वरूप आहे. तसंच गुरूंच्या सहवासात गुरूंची कृपा झाली कधी? तर ब्रह्माकार वृत्ती आपल्या ठिकाणी निर्माण झाली तर त्याच प्रसंगाला म्हणतात की आपल्यावर आज गुरुकृपा झाली, गुरुकृपा मूर्तिमान झाली. आणि जर गुरुकृपेने ज्ञानोत्पत्ती झाली नाही तर ती गुरुकृपा काय आहे? वांझ आहे असं म्हणतात, निष्फल आहे. गुरुकृपा तेव्हाच म्हणावी की ज्या वेळेला मी ब्रह्म आहे असा आपला
निश्चय झाला. श्रुतीनं असं सांगितलं की हा श्रीगुरू हे श्रोत्रिय असावेत, म्हणजे शास्त्राच्या सर्व शब्दांचं त्यांना यथार्थ ज्ञान, त्याचा परस्पर विरोधाचा निराकरण करून झालेला समन्वय आणि त्या अर्थाच्या ज्ञानासहित अर्थरूपता स्वतःची अनुभूती. नाहीतर मला वाटतं सांगितलं होतं का एक दिवस की एका गुरुजींना सर्व ज्ञान होतं. त्यांना विद्यार्थ्यांनी विचारलं, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय? ते म्हणे तुला एवढं माहीत नाही. गुरुजींना व्यासपीठ शब्द माहीत होता, पण त्यांना एवढंच माहीत होतं व्यास आणि पीठ. पीठ कोणतं माहीत होतं? ज्वारीचं, गव्हाचं. म्हणून ते काय म्हणले, अरे तू हा शंका विचारली काय, चुकीची विचारली. तुला एवढं कसं कळत नाही? जसं ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तसं एक व्यासपीठ. हा व्यासपीठाचा अर्थ आहे का? नाही. पण गुरुजींनाच माहीत नाही तर त्या शिष्याला ते कसं सांगणार? म्हणून ते सांगतात तो श्रोत्रिय असला पाहिजे, म्हणजे त्याने श्रुतीचं, वेदाचं सर्वांगीण अभ्यास करून त्याचं रहस्य काय आहे, वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधीला, हे रहस्य त्याला पाहिजे आणि त्या रहस्य त्याला स्वतःला ज्ञात पाहिजे. मग तरच असे श्रीगुरू शिष्याला मार्गदर्शन करू शकतात. परंतु तो केवळ श्रुतीचा पंडित असला पाहिजे असं नाही. पांडित्याबरोबर त्याला त्या शिष्याविषयी अंतःकरणामध्ये दयाळूपणा असला पाहिजे आणि याशिवाय त्याला मुख्य गोष्ट त्याच्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठता किंवा ब्रह्मानुभूती पाहिजे. आणि असं सांगतात, जेवढे प्रश्न, आक्षेप किंवा शंका येतील तेवढे, असं नाही की अशी शंका विचारायची नाही. तर काही लोक काय म्हणतात की ते सांगतात की आमचे शास्त्री महाराज सांगायचे की ते गुरुजी शिकवत होते संस्कृतची पदं, चुकून लिहिलं ते रामस्य रामयोः रामानाम, तिथं रामेनं लिहिलं. षष्टीचं आहे ना हे रूप, तर तिथं रामेनं लिहिलं. तर त्या मुलांनी विचारलं की गुरुजी इथं रामस्य तुम्ही सांगता, पण इथं रामेनं सांगता, पण रामस्य त्यांनी सांगितलं मुळीच नाही, हे बरोबर आहे. तर ते म्हटले पण रामेनं तर इतर ठिकाणी नाही. त्यांनी लगेच त्यांची वही दिली समोर, बघ मला हे गुरुजीनं लिहून दिले, मी खोटं बोलेल का? हां, आणि ते रामेनंच आहे असं जर म्हटलं तर त्या शंकाचं समाधान होईल का? नाही. म्हणून त्यांच्या शंकेचं, कोणत्याही शंकेचं समाधान त्यांना करता आलं पाहिजे. जितके प्रश्न असतील, बरं अशी गोष्ट आहे की काही काही लोक प्रश्न येतात पण विचारत नाही. मग जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये तो संशय तसाच स्थान करून राहतो. म्हणून शंका हे एक प्रकारचं विष आहे. ते जर बाहेर उकळून टाकलं तर त्याला आपल्याला काही त्रास होत नाही, ते आतमध्ये कधी साठवू नये. म्हणून आपल्या अंतःकरणात येणारा कोणताही शंका किंवा प्रश्न त्या श्रीगुरूंना त्याने विचारावा आणि श्रीगुरूंनी त्याच्या शंकेचं समाधानच केलं पाहिजे. समाधान करण्याविषयी त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य पाहिजे. आणि त्याबरोबर श्रुतीनं प्रतिपादन केलेलं सर्वात शेवटचं तत्त्व काय आहे? जीव आणि जीवो ब्रह्मैव नापराहा, जीव ब्रह्मरूपच आहे याविषयी त्या गुरूंची निष्ठा असली पाहिजे. नाही तर ते म्हणतात कर्माने मोक्ष मिळतो, उपासनेने मिळतो, योगाने मिळतो. त्यांची निष्ठा पाहिजे की जीव ब्रह्मैक्य ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. अर्थात त्याच्यामध्ये ते कसे असले पाहिजे, तर याविषयी श्रीगुरूंच्या जी काही स्वरूपस्थितीला ते प्राप्त झालेले असे महापुरुष आहेत, तर त्याचे 4 वर्ग केलेत. हे मुंडक उपनिषदामध्ये केलेत. त्याच्यामध्ये एक आहे ब्रह्मविद, एक ब्रह्मविद्वर, ब्रह्मविद्वरियान आणि ब्रह्मविद वरिष्ठ. हे आपल्याला कीर्तनात, प्रवचनात पण सांगण्यासारखा विषय आहे. कारण ब्रह्मवेद ते जे असतात सगळे वेगवेगळे पण दिसतात ना. ब्रह्मज्ञान तर सर्वांना सारखं आहे. एक दिवस आपण चिंतन केलं, कृष्णभोगी शुकस त्यागी केलं ना. राज्ञव जनक राघव, वशिष्ठ कर्मकर्ताच पंचय ते ज्ञानिनः समाः. या ठिकाणी कृष्ण भोगात परायण आहेत की नाही? कृष्ण परमात्मा भोगात परायण आहे. शुकमुनी सर्व संघ परित्याग केलेले आहेत. राजा जनक आणि रामचंद्र प्रभू राज्य शकट करीत आहेत आणि वशिष्ठ पौरोहित्य करत आहेत. परंतु ह्या सर्वांचं जे ब्रह्मज्ञान आहे ते समानच आहे की नाही? मग असे जे ब्रह्मवेत्ते असतात तर त्या ब्रह्मवेत्त्यामध्ये काय प्रकार आहे, तर 4 प्रकार सांगितले. ते 4 प्रकार सांगतात. ते मुंडक उपनिषदाच्या आधारावर सांगतात.
आत्मक्रीडा हा आत्मरती क्रियावान एष ब्रह्मविदाम वरिष्ठ असं मुंडक वाक्य आहे. त्यामध्ये जर विचार केला तर ब्रह्मनिष्ठाचे 4 भेद केले. एक आहे ब्रह्मविद, एक आहे ब्रह्मविदवर, आणि एक आहे ब्रह्मविद वरियान, आणि एक आहे ब्रह्मविद वरिष्ठ, असे 4 प्रकार केलेले. आता या ठिकाणी हा ज्ञानीपुरुष जो असतो, ज्याला आपण श्रीगुरु म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्याचं वर्णन करणार, तर त्याच्या ठिकाणी तो आत्मस्वरूपातच खेळत असतो. आत्मक्रीडा हा आत्म्यामध्येच खेळत असतो. नंतर तो आनंदी कशाने असतो, तो बाहेरच्या विषयाने कधी विषयप्राप्तीने आनंदी होत नाही. तो आत्मरती ही आत्म्यामध्येच रममान असतो, आत्म्यामध्येच खेळतो. म्हणजे क्रीडा करतो, म्हणजे त्याचा जेवढा व्यवहार होतो तो आत्मस्वरूपाला सोडून काहीही व्यवहार होत नाही. जसं त्यांनी सांगितलं काय, जळावरील जळावरील तरंगू जरी धाविन्नला सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमीला तेने. माऊली सांगतात, जळावरचा तरंग किती लांब गेला तर जमिनीला सोडून जातो का? तसं त्याचा कोणताही व्यवहार झाला तरी तो व्यवहार आत्मस्वरूपाला सोडून नसतो, तो आत्म्यातच रममान झालेला असतो. आणि असा जो पुरुष आहे म्हणजे आत्मसुखानेच तो सुखी असतो असा आणि क्रियावान आणि तशाच प्रकारचा तो त्याच्या क्रिया किंवा व्यवहार करणारा तो ब्रह्मविदाम वरिष्ठ तो ह्या ब्रह्मवेत्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. मग कोणता? यस्त्वात्मक्रीडा आत्मरती क्रियावान येश, असा जो पुरुष आहे तो ब्रह्मविदाम वरिष्ठ तो ब्रह्मवेत्यामध्ये श्रेष्ठ आहे. पण ब्रह्मवेत्यामध्ये श्रेष्ठ कोण पुरुष आहे? तर हा पुरुष आहे, त्याला ब्रह्मविद वरिष्ठ असं म्हणतात. आता सद्गुरू जे आहेत तर ते कसे असले पाहिजे? तर ते सांगतात ते ब्रह्मवित्तम असले पाहिजे. म्हणजे ब्रह्मवित्तम असले पाहिजे म्हणजे ब्रह्मज्ञानामध्ये त्यांना जो कोणी ब्रह्मवेत्ता आहे तो ब्रह्मज्ञानामध्ये निष्ठा करण्यासाठी त्यांच्याजवळ येईल. असा जो पुरुष आहे तो ब्रह्मवेत्ता म्हणतात. म्हणजे एखाद्याला ब्रह्मज्ञान जरी झालं असलं परंतु त्याला काय होतं, विक्षेप येतो आणि त्यामुळं त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगता येत नाही. तेव्हा जीवनमुक्तीचं विलक्षण सुख कसं भोगावं हे सांगणारा हे कोणाला विचारावं लागतं? गुरूंना. म्हणून ते सांगतात तो ब्रह्मवित्तम आहे. एक झाला ब्रह्मवित, ज्याला ज्ञान झालं तो. दुसरा कोण झाला? ब्रह्मवित्तम. आणि एक असतो ब्रह्मवित आणि एक असतो ब्रह्मवित्तम. म्हणजे ब्रह्मवेत्याला देखील जीवनमुक्तीच्या सुखाचं साधनाचं मार्गदर्शन करण्याची ज्याची योग्यता आहे त्याला म्हणतात ब्रह्मवित्तम. आणि असा ह्या ब्रह्मवेत्यामध्ये हा ब्रह्मवित पुरुष जो असतो, जो दुसऱ्यांना मार्गदर्शन करील असा कोट्यावधीमध्ये एखादा असतो. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये आणि यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेती तत्वतः असं सांगितलेलं आहे. आता सांगतात जे लोक आहेत ना ते आपल्याला शब्दमय झाले आता श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. आता जगाच्या बाजारात कोणाचे बोर्ड करायचं झालं कोणी त्याला प्रेममूर्ती जे नामदेवरायांचं विशेषण देतं, कोणी त्याला विनोदाचार्य म्हणतं, कोणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अनंत श्री विभूषित अशी पदवी लावतात. परंतु शास्त्राने सांगितलेलं ब्रह्मवित्तमत्व, शास्त्राने सांगितलं जे ब्रह्मवित्व तर ती गोष्ट सांगतात या ठिकाणी. त्या एकदा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि त्याची जाहिरात केली का लोक म्हणतात हे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ शास्त्रात सांगितलेले असे गुरु, मग हे गुरु करायला काय हरकत नाही. आणि लोक काय वेडे आहेत का? हजारो शिष्य झालेत का नाही त्यांचे, आणि शिवाय ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ का? तर पत्रिकेत लिहिले असं म्हणतात. पण ते इथं सांगायचं नाही, भोळ्या लोकांना भ्रमित करण्यासाठी नाही. म्हणून म्हणतात गुरूंची लक्षणंही आपण ऐकली पाहिजेत, आपल्याला माहीत असली पाहिजे. तर विवेक चूडामणी नावाचा जो आचार्यांचा ग्रंथ आहे, आपला एक अष्टादशा इथं झाला होता ह्या विवेक चूडामणीवर, तर ते सांगतात त्या विवेक चूडामणीमध्ये ही श्रीगुरूंची लक्षणं सांगितलेली आहेत. कोणती? तर श्रोत्रियो अवृजनो अकामहतो यो ब्रह्मवित्तमः ब्रह्मण्युपरतः शांतो निरिंधन इवानलः अहैतुक दया सिंधुर्बंधुर अनमताम सताम. मुमुक्षुला उपयोगाचा कोणता ब्रह्मवेत्ता? त्यांनी त्याचं शरणागती करावी असा जो ब्रह्मवेत्ता पुरुष आहे, सद्गुरू पदवेला जो उचित आहे, तर त्याची लक्षणं
या ठिकाणी सांगतात विवेक चूडामणीमध्ये. तो कसा असला पाहिजे? श्रोत्रिय. हा श्रोत्रिय म्हणजे शब्दज्ञानी, शास्त्राचं अध्ययन केलेलं, हे आपण पाहिलं. त्याचं शास्त्राचं अध्ययन असलं पाहिजे, हे एक लक्षण आहे. नंतर ब्रह्मवित्तमः, आत्ताच सांगितलं ब्रह्मवित्तम, ज्याला ब्रह्मज्ञान झाले त्याला सुद्धा जो मार्गदर्शन करील अशा प्रकारचा ब्रह्मवित्त असला पाहिजे. नंतर अवृजिनाः, अवृजिनाः म्हणजे तो वृजिन म्हणजे पाप, अवृजिना म्हणजे तो निष्पाप असला पाहिजे. निष्पाप आहे जर असलं तर पापाचं फल काय आहे माहिती आहे का? पापाचं फल आहे दुःख. पापाचं फल दुःख आहे. आणि पाप काय आहे? आचारभ्रष्टता हे पाप आहे. म्हणजे जर आपल्याला जे काही आचार सांगितलेला आहे, शास्त्राविहित जे सांगितलेलं आहे ते न करणं आणि त्याच्या विरुद्ध करणं, विरुद्ध करणं म्हणजे निषिद्ध करणं, आणि निषिद्ध कर्म केल्यापासून काय होतं? पाप होतं, आणि पापाचं फल दुःख आहे. आता हा अवृजिन असला पाहिजे, म्हणजे त्याला कोणताही प्रसंग आला तरी त्याच्या चित्त दुःखाकार होत नाही. कारण का? तर त्याला तो कसा आहे? अवृजिन म्हणजे पापाचं फल जे दुःख आहे तो भोगताना दिसत नाही. म्हणून त्याला सांगतात मी दुःखी आहे असं त्याला कधी वाटत नाही. भलेही त्याच्या शरीराला अनेक प्रकारचे रोग झाले, त्याला कधी खायला मिळालं न मिळालं, त्याला कपडे मिळाले न मिळाले, त्याला कोणी जोडीदार बरोबर असला सेवेला नसला, तर हे सगळं तरीसुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही. म्हणून शंकराचार्यांनी हे लक्षण सांगितलं. माऊलींनी सांगितलं मेरोपासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे, दाटी जो पडी भरे चित्त न धटे, असा तो पुरुष आहे. आणि नंतर दुःख हे पापाचं फल आहे, आणि मी दुःखी आहे ही त्या पापाची काय आहे? फलवृत्ती आहे. म्हणजे आपली वृत्ती ज्या अर्थी होते मी दुःखी आहे, या अर्थी पूर्वीच्या पापाचं फल आपण भोगत आहोत. म्हणून जो अवृजिन म्हणजे निष्पाप पुरुष आहे त्याला ही फलवृत्ती मी दुःखी आहे असं त्याला वाटत नाही. दुःखाची निमित्त त्याला कोणतं शरीर ज्या अर्थी धारण केले तर त्याला दुःखाची कारणं प्राप्त होतील, पण प्राप्त झाली तरी त्याला मी दुःखी आहे असा अभिमान मात्र होत नाही. म्हणजे त्याला दुःखाची कारणं प्राप्त होतात, परंतु प्राप्त झाल्यावर मी दुःखी आहे असं तो कधी म्हणत नाही, कपाळाला हात लावून बसत नाही. जशी सामान्य पुरुष आहे त्याचं ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. निंदा मोटकी ऐके, कपाळ धरुनी ठाके, थेंबेनी विरे वारेनी शोके, चिखलू जैसा. असं त्याला कोणी निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, म्हणजे हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी, असा हा पुरुष असतो. त्याला अवृजिन असं म्हणतात. मग ही त्या पुरुषाचे जर त्यांची मी दुःखी म्हणत असेल तर याचा अर्थ काय आहे? यांच्या ठिकाणी अवृजिन निष्पापता नाही असा त्याचा अर्थ होतो. आता तुम्ही म्हणा पूर्वीचे जे कर्म केले त्याचं फलभोगाला सन्मुख होणारच ना. मग ती फलभोगाला सन्मुख होतात ना अनेक प्रकाराने संकटाने, परंतु त्याचा रोमसुद्धा वाकडा होत नाही आणि मी दुःखी आहे अशी वृत्ती होत नाही. त्याच्यानंतर दुसरा अवृजिन शब्दाचा अर्थ केला की त्याला मी पाप करावं अशी वासना त्याच्या अंतःकरणात नसते. म्हणजे त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे पाप केलं जात नाही. पाप कधी केलं जातं? जर मनात वासना असतील तर. परंतु हा पुरुष जो आहे त्याच्या मनातच वासनेचा काय? इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अद्वैता वाचून अनुभवा वाचून बडबडते. आता ज्याला पूर्व पापाचाही संबंध नाही, म्हणजे प्रसंग आले तरी मी दुःखी आहे अशी भावना होत नाही, आणि भविष्यात देखील पाप करण्याची वासना होत नाही. नाहीतर बरेच गुरु म्हणतात की आम्हाला तुम्ही गुरु मानताना आम्हाला अद्वैत तत्त्वज्ञान झाले ना याच्यामध्ये. मग अद्वैत तत्त्वज्ञान झालेल्या पुरुषाचं तुम्हाला माहिती आहे का महत्त्व काय आहे? तर त्याचं महत्त्व असं आहे की काय? निस्त्रैगुण्ये पथी विचरताम को विधी को निषेधा. निस्त्रैगुण्य त्रिगुणाचं उल्लंघन करून गुणानेतान अतित्यत्रीन देही देह समद्भवान, असा जो पुरुष आहे न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती, असं त्याचं काय आहे? स्वरूप आहे. म्हणून
ते म्हणतात आम्हाला मुक्तता प्राप्त झाल्यामुळं आम्हाला आमका केलं पाहिजे विधी नाही आणि आमकं करू नका असा निषेधसुद्धा आमच्यासाठी नाही. म्हणजे आम्ही कसे वागलो तरी आम्ही मुक्त आहोत आणि आम्ही गुरुपदास योग्य आहोत. तुमचा अधिकार आम्हाला फक्त काही केलं तरी गुरु मानायचं हे मात्र आमचा आग्रह आहे. आता सांगतात सर्वात मोठं पाप कोणतं आहे. सर्वात मोठं पाप काय आहे तर त्याच्याविषयी सांगतात की आपण स्वतः नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असंग निर्विकार सच्चिदानंद रूप केवल परमात्माच आहोत. आणि हे परमात्मा असताना जर आपण म्हटलं की मी देह आहे तर देह आहे इतकं पाप दुसरं कोणतंच नाही. संत सांगतात की मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापटी ती. ज्यावेळेला मनुष्य म्हणतो ना मी देह आहे तर मी देह आहे म्हटला की त्याला कोट्यावधी प्रकारची पापं महापातकं येऊन लागत असतात. गुरूंच्या ठिकाणी ही भावना मी देह आहे ही नसते म्हणून ते नित्य निष्पाप असतात. कारण मी देह आहे हे सर्व पापांचं काय आहे मूळ आहे. बरोबर ना. सर्व पापांचं मूळ आहे आणि तो मी देह म्हणत नाही. कारण मी देह म्हणण्यासाठी लागणारा अज्ञान त्या अज्ञानाचा त्याने पूर्वीच नाश केलेला असतो. म्हणून तो पुरुष स्वतःला ब्रह्म समजतो म्हणून त्याच्या ठिकाणी पाप लागत नाही. नंतर तो अकामहत. आता काम म्हणजे काय आहे आपल्याला पहिल्यांदा इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छेचं स्वरूप ज्या वेळेला अधिक वाढतं त्याला काम असं म्हणतात. पंचदशीमध्ये सांगितलं इदम मे शात इदम मे शात इतिच्छा कामशब्दितः. काम कशाला म्हणायचं हे मला असलंच पाहिजे मला असलंच पाहिजे अशी जी इच्छा आहे त्या इच्छेलाच काम असं म्हणतात. तर ह्या कामाने तो रहित असतो. म्हणजे त्याच्या अंतःकरणात जर इच्छा निर्माण झाली तर ती इच्छा आणखीन वाढत नाही. उलट ती इच्छा त्या इच्छेचं तो तिथंच तुकाराम महाराज म्हणतात काय अभंग आहे मन ओळी मना आणि बुद्धी बुद्धी क्षण क्षण. काय मीच मज राखण झालो ज्याचा तेथेची धरिलो ना. ज्याने तेथेची धरिलो. आपलं मन जरी कुठं गेलं तर मनानेच मनाला पुन्हा वळवायचं. बुद्धीचा निश्चय जर चुकीच्या दिशेने झाला तर बुद्धीनंच बुद्धीला पुन्हा वळायचं. आणि आपलं राखण करणारा दुसरा कोणी आहे का नाही. माझा मीची राखण झालो. आणि ज्या क्षणी आपल्या अंतःकरणात इंद्रियांची द्वारा कोणतीही वृत्ती उत्पन्न होईल तिथंच त्याला नियंत्रित करायचं. म्हणून त्यांनी सांगितलं आगाते वृत्तिक्रिटी आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी कराशी. अगोदर अंतःकरणात वृत्ती निर्माण होते मग ती वाणीच्या द्वारा किंवा क्रियेच्या द्वारा बाहेर पडते. म्हणून त्या अंतःकरणात ती वृत्ती किंवा इच्छारूप वृत्ती निर्माण झाल्याबरोबर तिथंच तो नियमन करत असतो असं सांगतात. तर अशा प्रकारची अकामहत अशा प्रकारच्या कामनेने तो रहित आहे. तो म्हणतो की मला स्वर्ग नको वैकुंठ नको. जर स्वर्ग वैकुंठ इच्छित असेल तर त्याला देशाची कामना आहे. अमुक वस्तू किंवा व्यक्ती माझ्याजवळ राहावी अशी जी कामना आहे ती वस्तूची कामना आहे. आणि एवढं गेलं आणि अजून मला काही सोडायचं आहे असं जर वाटत असेल तरीसुद्धा त्याच्या अंतःकरणात कामना आहेत. अमुक गेली आणि अमुक कामना जायची आहे तर कामनाची पूर्णपणे निवृत्ती झाली पाहिजे असं सांगतात. आता हे जे वर्णन चाललेलं आहे हे वर्णन कोणाचं आहे गुरुचं आहे. कोणाचं आहे अकामहत म्हणजे कामाने त्याच्यावर आघात केला नाही म्हणजे त्याला कामना सतावत नाही असा जो पुरुष आहे त्याची ही ओळख सांगितलेली आहे. गुरूंच्या ठिकाणी दुसऱ्याचं हृदय जे आहे त्या हृदयात कोणालाही दुःख व्हावं असं त्यांना कधी वाटत नाही. त्यासाठी एक लक्षण सांगितलं आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परममतः. खरे श्रेष्ठ गुरुजी कोण आहेत तर जे आज सर्वत्र आत्मौपम्येनं आपल्या स्वतःचीच उपमा दुसऱ्याला देतात. त्याच्यासाठी मला वाटतं शंकरानंदीमध्ये किंवा मधुसूदनीमध्ये बरंच विस्ताराने वर्णन केलेलं आहे. आत्मौपम्येनं आत्माच ज्याची उपमा आहे. आत्मा म्हणजे इथं आत्मा तर सर्वांचा एकच आहे परंतु त्याचं अंतःकरण जे आहे
ते अंतकरण दुसऱ्यांच्या विषयी विचार करताना असं करतं की मला ज्याने दुःख होतं ते दुसऱ्यांनाही होता कामा नाही, मला ज्याने सुख होतं ते दुसऱ्यांना झाल्याशिवाय राहता कामा नाही, अशी वृत्ती आहे. म्हणजे मला जर दुसऱ्यांनी निंदा केली तर मला वाईट वाटतं, तर दुसऱ्यांची निंदा मला करता येणार नाही. जर मला अध्यात्मचिंतनाने मला जर सौख्य होतं तर दुसऱ्यालाही अध्यात्मचिंतनानेच सौख्य द्यायचं. याला म्हणतात समम पश्यति यो अर्जुन. किंवा सुखम वा यदि वा दुःखम, ज्याला आपल्यामध्ये येणारं सुख किंवा आपल्याकडे येणारं दुःख हे समम पश्यती, म्हणजे याचा अर्थ निर्दोषमी समम ब्रह्मरूपतेने पाहतो. म्हणजे थोडक्यात सांगतो की दुःख हे कल्पित आहे आणि सुख हे आपलं काय आहे, स्वरूप आहे, असं जो पाहतो. म्हणजे दुःख कल्पित आहे त्याचं त्याला काहीच नाही, सुख हे आपलं स्वरूप आहे त्याचंही त्याला काही कौतुक नाही, असा जो पुरुष आहे तो सर्वच जगामध्ये सर्वच दुःख कल्पित आहे आणि सुख हे सर्वांचंच काय आहे, स्वरूप आहे, असा आत्मोपमेन पश्यती, असा जो पाहतो तो सर्वात श्रेष्ठ योगी आहे. किंवा त्याचा समर्थाने दासबोधामध्ये लिहिलं आहे की काय, पेरावे तैसे उगवते बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. आपण जे पेरलं तसंच उगवतं की नाही. आपण जर जसा ध्वनी केला तसाच प्रतिध्वनी येतो की नाही. बोलण्यासारखे उत्तर येते, मग कर्कश बोलावे, मग दुसऱ्याला कर्कश कशाला बोलायचं. जर आपण कर्कश बोललो तर तिकडून उत्तरसुद्धा काय मिळेल, कर्कशच मिळेल. अशा प्रकारचा व्यवहार ज्याचा असतो इतरांबरोबर, तर त्या पुरुषाला म्हणतात की तो परम सर्वश्रेष्ठ योगी आहे. असे हे श्रीगुरूंचं हे एक लक्षण सांगितलं. आणि नंतर ते सांगतात की ब्रह्मण्युपरता म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जो उपरमाला म्हणजे शांतीला प्राप्त झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ तो रमायचं झालं तर तो रमतो कुठं, ब्रह्मचिंतनात रमतो. विषय चिंतन, लौकिक व्यवहार याच्यामध्ये तो रमत नाही. नंतर त्याची शांतीचं वर्णन केले की शांतो निरिंधन इवानला. हा निरिंधन इवान, आता एखाद्या राखेमध्ये म्हणजे आपलं काष्ट आहे, काष्ट जळून गेले, राख झाली. आता त्या राखेमध्ये जर तुम्ही किती इंधन टाकलं तरी ते पुन्हा पेट घेईल का, नाही. तसं ज्याच्या जीवनामध्ये तो ब्रह्मचिंतनात राहताना केवढेही विकार निर्माण करतील असे प्रसंग आले तरीसुद्धा त्याचं अंतःकरण विकारी होत नाही. एक ओळी काय किंवा माऊलींची एक निरिंधन आगीवी झाले जैसे ना, आहे ना, एक ओवी. आणि दुसरं एक आहे चुकीत महारी, हां ते पण आहे. पण दुसरं एक म्हणजे राख मध्ये जरी किती इंधन घातलं तरी त्या राख पेट घेत नाही. नाही ते नाही, याचा अर्थ एवढाच घ्यायचा की या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये जरी कोणतेही विकार निर्माण होतील असे प्रसंग आले तरी त्याचं चित्त विकारी होत नाही. कारण हा 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 दया कर्माला रंभा लागी अहंकृती नाही अंगी दैशे निरिंधन आगी विझो निजाय. त्याला ते कर्म करावं किंवा तो विकार त्याच्या अंतःकरणात व्हावा अशा प्रकारचा त्याला कधीही होत नाही. कारण ते निरिंधन आगी विझून, इंधन संपलं का अग्नी जसा विझून जातो त्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणवृत्ती विषयांच्या द्वारा कधीही विषयाकारच होत नाही. आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं की जो चकोर पक्षी आहे, चकोरच ना, तो चकोर पक्षी जसा चंद्रामृताचं सेवन करतो, चकोरच ना, चकोरा चंद्रामृत फावले, तर तो आता वाळवंटामध्ये चोची खुपसेल का, नाही. त्यासाठी ओळी काय आहे, आपुलेने नागरपणे, ती पण आहे ओळी. आपुलेने नागरपणे जो इंद्राते पाबळे म्हणे, इंद्रभुवनाते पाबळे म्हणे, तो काय रंजे पालिवणे भिल्लाचेनी. सांगे कुमुद दळाचेनी ताटे, जो जीवीला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काय वाळवंटे चुंबित असे, अशी त्याची स्थिती आहे. म्हणून ज्या ते आपण पे नाही दिठे, तया स्वसुखाचे सदा खराटे.
तयाशीच विषय हे गोमटे आवडती असं सांगितलं. ज्याला आत्मज्ञान नाही त्याला विषय गोड वाटतात, पण याला आत्मज्ञान झाले आणि हा कसा आहे तर आत्मक्रीडा हा आत्मरती असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे, जो म्हणून भोग विषयखे हरिके जे ना असा तो पुरुष आहे. त्याला ही 6 लक्षणं या ठिकाणी सांगितली. आता 2 लक्षणं राहिली. अहैतुक दया सिंधू. आणि गुरु जे असतात ते त्या शिष्याचा उद्धार करत असताना त्यांनी आपली काही सेवा करावी, त्यांनी धन द्यावं म्हणून त्याला कधीही की सेवेचं अपेक्षा त्याच्याकडून करत नाहीत. म्हणून ते अहैतुक कोणत्या कारणाने सांगत नाही. नाही तर बरेचसे लोक आहे ना, त्यांना आपल्या याच्यामध्ये असं वाटतं की आपले शिष्य कोण आहे, मुख्यमंत्री आहेत, खासदार आहेत किंवा श्रीमंत सावकार आहेत, ह्याच्यावर नाही. आणि ते शिष्य का म्हणून केले तर त्यांच्याजवळून काही मिळेल आहे की नाही, याच्यासाठी ते केलेले आहेत. तर तसे नाही की अहैतुकी दया सिंधू, दयेचे समुद्र आहेत, परंतु त्याच्यापासून कोणत्याही त्या शिष्यापासून काही मिळावं अशाप्रमाणे नाहीत. कुणी किती श्रीमंत असो किंवा दरिद्री असो, विद्वान असो किंवा साधक असो, तर सर्वांच्यावर त्यांचं सारखंच प्रेम आहे. आणि कोणी असो जो ह्या बहुबंधाला कंटाळलेला आहे, तो गरीब आहे का श्रीमंत आहे, पुरुष आहे की स्त्री आहे, नाथ महाराजांनी याचा भागवतामध्ये बराच विचार केला आणि त्याचा उपाय सांगितलेले आहेत. तर हा आलेला जणू काही मीच ह्या बंधात सापडलो इतकी त्याला पाहिल्याबरोबर त्यांची ह्या विवेक चूडामणीमध्ये गुरूंची लक्षणं सांगितली, शिष्याची लक्षणं सांगितली. मग शिष्य गुरूंना शरणागत जाताना काय म्हणतो, तो जणू काही गुरुला शरणागत जाताना आपण कोणता मंत्र म्हणावा असं लिहिलं. आणि पुन्हा गुरु त्याला कसं आश्वासित करतात हे पण विवेक चूडामणीमध्ये सांगितलेलं आहे. स्वामी नमस्ते नतलोक बंधो, सगळ्यात तुम्हाला नम्र झालेल्या लोकांचे बांधव असणाऱ्या असं त्यांचं वर्णन करतो. आणि कारुण्य सिंधो पतितम भवाब्धो, तुम्ही कारुण्याचे सिंधू आहात आणि मी ह्या संसारबंधामध्ये पडलेलो आहे. माझं तुमचा कृपा कटाक्ष टाका आणि माझा उद्धार करा. तर तुमची सरळ असणारी कारुण्याने युक्त असणारी जी दृष्टी आहे, कृपादृष्टी, ती माझ्यावर टाका आणि माझा उद्धार करा. अहो काय मग गुरु त्याला काय सांगणार, मा भयस्तोम, तू भीती भयाला पारण भय वाटू देऊ नकोस. संसार संधीतून तरुण जायला उपाय हे तुला सांगतो, तू काळजी करू नको, आत्ताच जणू काही तू मुक्त झाला असं समज. त्यानं सगळी पृथ्वी देखील तुझ्याकडून पावन झाली. कारण का, अपार संवित सुखसागरेस्मिन परे ब्रह्मणी लीनम यस्य चेतः, ज्याचं परब्रह्म स्वरूपामध्ये चित्त लीन झालं असा तो पुरुष आहे. आणि ती इच्छा तू केली, तू धन्य आहेस असं त्याला आश्वासित करतात. आता नंतर शरणागताचा तो बंधू आहे. बंधू आनमताम सताम, जे गुरूंच्या जवळ येतात आणि तिथं काय, तेथं सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा वळगोनी, अशा प्रकारचे शरणागत होतात. तर त्यांची गोष्ट ते ऐकतात आणि जेणेकरून त्याचं कल्याण होईल अशा रीतीनं त्याचं गुरुत्व भूषवतात. अशा प्रकारचं हे लक्षणं गुरूंची सांगितली. ही 8 लक्षणं सांगितली. श्रोत्रियो अवृजिनो अकामहतो यो ब्रह्मवित्तमः ब्रह्मण्युपरतः शांतो निरिंधन यवानलः अहैतुकदया सिंधुर बंधुरानमताम सताम. आता हा शेवटचा परिच्छेद आहे, ऐकावे, शेवटचा परिच्छेद आहे, तेवढा वाचून घेतो म्हणजे मग आपल्याला उद्या सरळ हे घेता येईल. थोडक्यात सांगतो. आता प्रश्न झाला, 3 गोष्टी सांगितल्या, कोणते, गुरुची आवश्यकता काय, बरोबर ना, नंतर गुरूंना शरण कसं जावं, सद्गुरूची लक्षणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या. आता काहीतरी राहिली का जबाबदारी, सगळं झालंच आहे ना, आहे की नाही. पण जे मुख्य तेच राहिलं, काय, शिष्याची काय लक्षणं आहे, का आपलं काय कर्तव्य. गुरु समजा प्राप्त झाले तर शिष्याने काय करावं ही गोष्ट सांगतात. असे गुरुजी जर आपल्या जीवनात सद्गुरू प्राप्त झाले तर आपण अत्यंत विनयपूर्वक त्यांची सेवा करावी, त्यांच्यावर प्रेम करावं,
त्यांच्याविषयी दोषबुद्धी करू नये आणि त्यांचं महत्त्व जाणून हे निश्चित माझं कल्याण करतील अशा प्रकारची आपण आशा ठेवावी आणि ह्या अशा प्रकाराने भक्तीने आपण त्या श्रीगुरूंना प्रसन्न करून घ्यावं. आता असं नाही की जेव्हा त्यांच्या मनात असतील तेव्हा त्यांनी सांगावं. त्यांनी सांगितलं भक्ती सिद्धांतामध्ये ठीक आहे ही गोष्ट, जेव्हा भगवंताची कृपा होईल, ऐक ना, कोणातरी शतातरी एका जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया असं सांगितलं भक्ती सिद्धांतामध्ये. इथं मात्र असं नाही. ज्ञान सिद्धांतामध्ये जाऊ दे, आपण आहेत सेवेत करते, सांगतील तेव्हा सांगतील. गुरूंच्या पुढं आत्मनिवेदन केलं पाहिजे. गुरुजी मला रात्र आयशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चयशी. पण माझ्या मनात रात्रंदिवस काय आहे, कैहे खंड येईल कर्म, पारुष्यतील धर्माधर्म, कासयाने हे कळेल वर्म, मनवनी श्रम वाटतसे असं ते म्हणतात. आणि जर एखादा मनुष्य जर ह्या अशा प्रकारचं ज्ञान सिद्धांतामध्ये होईल तेव्हा होईल असं दम्मानी झालं तरी काय आमचं म्हणणं नाही, तर हा खरा मुमुक्षू नाही. त्यासाठी तीव्र मुमुक्षुता असली पाहिजे. त्याच्या मनात रात्रंदिवस तळमळ असली पाहिजे. कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी, अशी त्याच्या अंतकरणात रात्रंदिवस. आजचाही दिवस गेला. रामकृष्ण परमहंसांचं चरित्रामध्ये त्यांनी सांगितलं की ते एका आवळीच्या वृक्षाखाली जिथं साधना करत होते, तर दररोज संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त व्हायचा ते म्हणायचे की आजचाही दिवस गेला. आई, ते देवीचे उपासक होते, आई तुम्हाला आजही भेटली नाही. त्यांच्या नेत्रातून आलेल्या ज्या अश्रुधारा त्यांनी तो दगड शेवाळा होता असं वर्णन करतात. रामकृष्ण मिशनच्या ग्रंथामध्ये हे दिलं नाही, पण परंपरेने सांगितलं जातं. तर असं एवढी तळमळ त्याच्या अंतकरणात असली पाहिजे. जेव्हा जिज्ञासा तीव्र होते आणि जोपर्यंत जिज्ञासा तीव्र होईल तेव्हा श्रीगुरूंचा जवळ आपण सांगितलं पाहिजे की गुरुजी माझा उद्धार कशाने होईल, म्हणजे आपली तळमळ त्यांच्या पुढे व्यक्त केली पाहिजे. आणि ही ज्या वेळेला गुरुजी प्रसन्न असतील त्यावेळेला, कालच आपण पाहिलं की त्यांच्याजवळ केव्हाही जायचं आणि सांगा तुमचं माया आणि ब्रह्म काय आहे. 6 महिने झालं रात्रंदिवस सेवा करतो, का देण्याचा काही तुमचा काही उपयोग नाही. त्या कैकाडी महाराजांच्याकडे आमचे तात्या गेले आणि ते घरून रुष्ट होऊन गेले. 6 महिने त्यांनी सांगितलं फक्त आपल्या ग्रंथाची विक्री करा, तुम्हाला काही नाही, इथं सर्व व्यवस्था आहे. पण ती सर्व व्यवस्था झाल्यावर कैकाडी महाराजांनी त्यांना एक दिवस विचारलं की कसं चाललंय बाळा तुझं, तर ते म्हणे मी घरी बरा होतो, घरी मी व्यापार करत होतो, आता इथं तुम्ही पुस्तकाचा व्यापार करायला लावलं, मला एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. म्हणे मग तुला पण घरच्यापेक्षा बरं वाटतं का नाही? मग पूर्वीपेक्षा जास्त बिघडल्यासारखं वाटतं तुमच्या आश्रमातलं वातावरण पाहून, असं त्यांनी म्हटलं. मग त्यांनी त्यांना जवळ बोलावलं आणि त्यांनी सांगितलं तुला पाहिजे काय नेमकं? त्यांनी सांगितलं मला पाहिजे समाधान. त्यांनी सांगितलं समाधान पाहिजे म्हणजे काय पाहिजे? ते म्हणे मी ज्या घरातून ज्या दुःखाने बाहेर पडलो ते दुःख सर्व निवृत्त झालं पाहिजे, त्याची मला आठवण पण आली नाही पाहिजे, आणि मला केवळ भगवत भावामध्ये मी रंगून जाईल म्हणून तुमचं नाव ऐकून इथं आलो. तर त्यांनी सांगितलं की हे त्याच्यासाठी तू इथं राहू नको, तर तू आता इथून जा, आळंदीला जा, माऊलींकडं प्रार्थना कर, माऊली तुझी योग्य पुरुषाची भेट घालून देतील, तू इथं राहू नको. कारण ते पण महापुरुषच होते कैकाडी महाराज, आणि त्याप्रमाणे ते तात्या इथं आले. ते 2 दिवस ह्या इंद्रायणीच्या घाटावर राहिले. तेव्हा घाट नव्हता पण तीरावर राहिले, आणि त्यांनी माऊलींना कवळ घातली आणि सांगितलं की माझी योग्य पुरुषाची भेट करून दे. आणि मग त्या स्वामींचं चरित्रात पण तसंच आहे, स्वामींचं पण तसंच. नारायण महाराजांच्याकडे ते गेले होते केडगावच्या, त्यांना 6 महिने गुरुचरित्राची पारायणं करायला लावली, आणि पारायणं झाल्यानंतर ते म्हटले तुला काय उपयोग वाटतो का नाही याचा? उपयोग तर वाटतच नाही, उलट मला घरी शांत झोपत होतो, आईच्या हातचं खात होतो, त्याच्यापेक्षा इथं बिघडल्यासारखं वाटतं असं म्हटले. मग त्यांनी सांगितलं की हे स्थान ते नाही, हां, तर ही इथं सत्यनारायण पूजा अर्चा ह्याचं इथपर्यंतच आहे, तुला जे समाधान पाहिजे तुझा. मग ते पण इथं 2-3 दिवस घाटावर होते. ते एका ब्राह्मणाने इथं ते पुजारी होते ना आपले
बगाराम जोशी त्यांच्या वडिलांनी मग त्यांना आश्रमात नेऊन घातलं. तर ते याच्यामध्ये ह्यासाठी त्यांची तळमळ असली पाहिजे. मग ते तळमळ असली की त्याला आपोआप तेच श्रीगुरु आपैसा भेटीचे गा. हां, ते सांगतात. पण हे प्रश्न कधी विचारायचे? तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवाया, हे कालच आपण चिंतन केलेलं आहे. हां, तर त्याच्यामध्ये प्रथम मात्र काय करायची? सेवा करायची, नंतर प्रणाम करायचा, सेवा करायची आणि नंतर तत्व त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांना प्रश्न विचारायचे, त्यांची प्रसन्नता पाहून. पण प्रश्न विचारले पाहिजेत. आता प्रश्न विचारले पाहिजे म्हणजे कोणते प्रश्न विचारून चालतील का त्यांना? तुम्हाला आत्मस्वरूपाविषयी, पण मी कोण आहे, कोहम कथमिदम जातम, मी कोण आहे, हे जग कसं उत्पन्न झालं, कोवई कर्ताश्य विद्यते, ह्या जगाचा कर्ता कोण आहे, पुढं उपादानम किमस्त्यह, ह्या जगाचं उपादान कारण कोण आहे, विचार सोयम ईदृशः, अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे. नाही तर श्रीगुरूंना दुसरे प्रश्न विचारण्यात काही नाही. माझा उद्धार कशाने होईल एवढंच सांगा, याच्या व्यतिरिक्त मला काहीही नको. हां, को नामबंधा कथमेश आगता, विवेकचूडामणीमध्येच आहे. बंध कशाला म्हणतात, हा बंध मला कशाने प्राप्त झाला, ह्या बंधाची निवृत्ती कशाने होईल, मला काहीतरी साधन सांगा, असं म्हटलं पाहिजे. आता शास्त्र सांगतं ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष होत नाही, तर त्या ब्रह्मज्ञानाने मला मोक्ष कसा होईल? आता ज्या श्रीगुरूंना प्रश्न विचारायचे शिष्यानी, त्याच्याविषयी त्यांनी 4 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्या कोणत्या 4 गोष्टी ते याच्यामध्ये सांगतात. काही वेळेला गुरूंना प्रश्न विचारला जातो, यांचं ज्ञानाची खोली किती आहे हे पाहायचं. याचं उत्तर याला माहीत असतं. असे प्रश्न नाही विचारू. तर त्यांना ज्याविषयी आपल्याला प्रश्न असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत नसेल तर असेच प्रश्न विचारावे. ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान आहे त्या गोष्टीचा त्यांना प्रश्न विचारू नये. आता जर तुम्हाला ज्ञान आहे तर तुम्हाला इतकी तयारी झालेली आहे की निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी होते, मग निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी कशी काय होते सांगा बरं, असं विचारू नये. जे गोष्टी ज्ञात आहेत त्या विचारू नये. नंतर एखादी गोष्ट तुम्ही जाणत नसाल किंवा तुम्हाला जशा प्रकाराने कळलेली आहे त्या संबंधाने जर तुमचं समाधान होत नसेल, कधी हे बरोबर आहे कधी ते बरोबर आहे, म्हणजे तुमच्या चित्तामध्ये संशय असतो, त्यावेळेला एखाद्या गोष्टीबद्दल दोन्ही भावना असतात, द्विधा म्हणजे द्विकोटिक असतं अंतःकरण, त्यावेळेला तुम्ही गुरुजींना अवश्य प्रश्न विचारावे. नंतर गुरुजींना आपल्याला काहीतरी म्हणतील म्हणून काय करायचं की काहीतरी विचार करायचा किंवा कोणाला विचारायचे, आपल्याला प्रश्नही निर्माण नाही झाले, मग त्यांनी आपल्याला सांगितलं का तो खोटा, म्हणजे त्याला काय म्हणतो लटका प्रश्न त्यांना विचारायचे, असे प्रश्न विचारू नये. दुसरे प्रश्न विचारून त्यांचा वेळ घेऊ नये. जे तुम्ही जाणता त्याच्याविषयी जर तुम्हाला काही असंतुष्टता असेल, समाधान नसेल तर ते विचारा. दुसरे प्रश्न विचारू नये. नंतर वादविवाद करायचा, गुरुजी हे पूजनीय आहे त्यांच्याद्वारा आपला उद्धार करायचा सोडून त्यांच्याशी वाद करायचा. जगत मिथ्या कसं काय म्हणतात, जगत सत्यच आहे असा वाद करायचा नाही. गुरुजी शास्त्रात काही लोक सत्य म्हणतात, काही लोक मिथ्या म्हणतात, तर त्या दोन्ही शास्त्रकारच सांगतात, तेव्हा मला ह्याविषयी निर्णय होत नाही, तर तो माझ्या बुद्धीमध्ये योग्य समज आपण करून द्या असं त्यांना म्हणावं. बरं, प्रश्न विचारताना काय करायचं, पहिल्यांदा प्रश्न विचारायचा, नंतर त्याचं उत्तर ऐकायचं, नंतर त्याचं मनन करायचं, आणि मनन केल्यावरही काही संशय आपल्याला बाकी असतील तर ते त्यांना पुन्हा विचारायचं, गुरुजी तुम्ही सांगितलं पण मला अजूनही यावर अशी शंका आहे असं सांगायचं. आणि जर एखाद्या वेळेला एखादा प्रश्न जो आहे ते जर आपल्याला त्याची ऐकण्याची गरजच नसेल तर अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा विचारू नाही, त्या प्रश्नाचा तिथं काही उपयोग नाही. आणि गुरूंच्या म्हणण्याचं खंडन करण्यासाठी पण प्रश्न विचारू नये. कारण काय, आपल्याकडं हे कोणाची परवा कोणी सांगितलं, आपले काय पूर्वमीमांसक कुमारील भट्ट ना, कुमारील भट्ट, ते उडी मारली त्यांनी याच्यावरून, कड्यावरून उडी, तर त्यांनी
हे उडी का मारली तर त्यांनी सांगितलं यदि वेदाः प्रमाणम शिव असा त्यांना काय आलं होतं संशय. आणि दुसरं एक सांगतात की बौद्ध मताचा अभ्यास केला, बरोबर तेच ना, बौद्ध मताचा अभ्यास केला आणि बौद्ध संप्रदाय स्वीकारला, त्यांच्यात राहिले आणि त्या गुरूंचा उपदेश घेतला, परंतु नंतर त्यांच्याच मताचं काय केलं, खंडन केलं. मग आता हा गुरुद्रोह झाला की नाही? पण ते वेद मानणारे होते, आपण यांच्याकडून शिकलो आणि त्यांच्याच मताचं खंडन करतो, हे काही योग्य नाही. धर्मशास्त्राप्रमाणे आपल्याला काहीतरी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. म्हणून तुष्याग्नीमध्ये त्यांनी स्वतःला जाळून घेतलं, असा आपला इतिहास आहे. म्हणून गुरूंचा द्रोह करू नये असं सांगतात. नंतर गुरु कदाचित तुमची परीक्षा करतील, परंतु त्या परीक्षा करत असताना जर एखाद्या वेळेला आपण परीक्षेत उतरलो म्हणजे काय लगेच अभिमान करू नये की आपण सगळे पूर्णच योग्य झालो. एखादी गोष्ट, एखादा उपांग त्याला म्हणतो, एखादा जीवनातला पैलू आपला परिपक्व झाला की नाही याच्यासाठी त्यांनी परीक्षा घेतली असेल, परंतु आपल्याला ते आपण परिपूर्णच झालो असं कधी मानू नये. त्याला अलब्ध भूमिकत्व, याच्यामध्ये रेपाळे महाराज आहेत का, अलब्ध भूमिकत्व योगसूत्रात सांगितलं आहे ना, अलब्ध भूमिकत्व म्हणजे ती भूमिका आपल्याला काय पूर्णपणे परिपूर्ण रूपाने प्राप्त झालेली नसते असं सांगतात. नंतर जर गुरु कधी आपल्या मन दुखवण्यासारखं शिव्या वगैरे देतील तर त्या शिव्या आपण सहन केल्या पाहिजे. जर त्या शिव्या सहन करता आल्या नाही तर आपल्याला सहिष्णुता, क्षमा, काय त्याला म्हणतो, सहनशीलता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. गुरूंच्या जर शिव्या सहन करू शकत नाही तर त्याची सहनशक्ती वाढू शकत नाही. म्हणून त्याला तितिक्षु बनवण्यासाठी कधी कधी गुरुजी त्याला बोलत असतात, ही एक परीक्षा असते असं सांगितलं. आता गुरुजी त्याला शरण आल्यावर पहिल्यांदा काय सांगतात, अभयम वै जनक प्राप्तोशी. आता सांगितले ना हे श्लोक, गुरुजी त्याला सांगतात की तू भाग्यवान आहे, तुला चांगला प्रश्न, तुझ्या अंतःकरणात मोक्षाविषयी इच्छा निर्माण झालेली आहे, तू मुक्त होशील, तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं त्याला आश्वासन देतात. दद्याद अभितीम सहसा महात्मा, हे कशातलं आहे, विवेक चूडामणीमधलंच आहे की त्या महापुरुष गुरु त्याला आश्वासित करतात आणि त्याचं संपूर्ण दुःख निवृत्त होईल असं त्याला सांगतात. आता गुरुजी त्याला दुःख निवृत्त करतात म्हणजे काय, दुःख नावाची एक कल्पनाच आहे हे त्याला सांगून देतात. सुख काय आहे, सुख मिळवायचं नसतं, सुख हे आपलं स्वतःचं स्वरूप आहे हेच सांगून देतात. म्हणजे आत्मा सुखरूप आहे आणि दुःख त्याच्या ठिकाणी कधीच नाही, फक्त तुला भ्रम झालेला आहे आणि त्या भ्रमामुळं तुला वाटतं की मी दुःखी आहे, मी सुखी नाही, मग मला दुःख जावं आणि सुख यावं. आता हा तुला झालेला आहे भ्रम. आता जसं रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो आणि रज्जू दाखवला उजेडामध्ये का सर्पभ्रम निवृत्त होतो. म्हणजे याच्यासाठी उपाय काय आहे, त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणं आणि ते ज्ञान श्रीगुरु त्याला करून देत असतात. म्हणून या ठिकाणी सद्गुरू हे कधी पाहत नाहीत की शिष्याचा अधिकार काय आहे. ते प्रथम त्यात ह्या शिष्याला ज्ञान होईल का नाही, मोक्ष होईल का नाही याची ते कोणत्याही प्रकारचे विचार करत नाही. ते केवळ करुणेनं त्यांचा अंतःकरण त्या शिष्याविषयी द्रवीभूत झाल्यामुळं काही विचार न करता जर त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतात काही काळजी करू नको, मी तुला मुक्त केलेला आहे असं म्हणत असतील तर ते लुच्चे गुरु आहेत. कारण आत्ता सांगितलं कृपा कटाक्ष आणि मस्तकावर हात ठेवला आणि मुक्त झाला असं नाही. ह्या गोष्टी आहेत, कृपा कटाक्षाने आलेले आपुलेपदी बैसविले आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी हे काही शक्तिपात हे आपल्या शास्त्रामध्ये नाही असं नाही, पण ही एक फक्त काय आहे, झलक आहे. म्हणजे त्यामुळं जसं विवेकानंदांना तुम्ही देव पाहिला तुम्हाला भेटवा, अगर रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला, त्यांना 3 तास निर्विकल्प समाधी लागली, मग आता झाला का मोक्ष. त्या जर तुम्ही विवेकानंदांचं चरित्र वाचलं तर हे लक्षात येईल की विवेकानंदांचा खूप काळ त्याच्यानंतर अध्यात्मचिंतनात गेलेला आहे आणि खूप शंका आलेल्या आहेत. त्या शंका इतक्या आल्या की रामकृष्ण परमहंस असताना
आणि रामकृष्ण परमहंस गेल्यानंतरही सुद्धा ते दुसऱ्या गुरूंच्या शोधात लागलेले आहेत. याचाच अर्थ काय? मग आता जर रामकृष्णांनी त्यांना दीक्षा दिली होती, शक्तिपात दीक्षा, तर त्यांना पुन्हा कोणताच संशय यायला नको. रामकृष्णांच्या बरोबर त्यांचे झालेले संवाद आणि शंका समाधानाचे कितीतरी प्रसंग आपल्याला मिळतात. याचाच अर्थ काय सांगत होतो आपण, याचाच अर्थ असा आहे की ही एक फक्त झळक आहे. तर ते एकदा विवेकानंद इतके त्रासून गेले, त्यांच्या जीवनात काही दुःखाचे प्रसंग आले, तेव्हा त्यांना तो आनंद जो निर्विकल्प समाधीचा भोगला होता, तर ते म्हटले की तसं मला परत करा. त्यांनी सांगितलं, ज्या वेळेला तुला हा शक्तिपात केला त्याच वेळेला तो आनंद दिला, आता काय केले, कपाट लावून घेतलेलं आहे आणि त्याची चावी माझ्याजवळ आहे, असं त्यांनी सांगितलं. तर त्यांनी सांगितलं हे काय पुन्हा पुन्हा नाही, फक्त ही स्थिती जी असते की एक निर्विकल्प समाधीमध्ये ज्या ठिकाणी जीव नाही, जगत नाही, जगत कारण अज्ञान नाही, केवळ सच्चिदानंद व्यापक अखंड सच्चिदानंद परमात्म रूप आहे, ही स्थिती तू नाही म्हणत होता ती आहे एवढंच सांगितलं. आता ही स्थिती तुला संतांच्या संगतीत बसून सच्छास्त्राचा विचार करून ती तुला अनुभवावी लागेल. त्यासाठी तुला काही साधना करावी लागेल आणि त्या साधनेचं मुख्य स्वरूप काय आहे? अंतरंग साधन श्रवण, ते तुला करावं लागेल. म्हणून केवळ असं लगेच गेलं. आता काही बोर्ड असतात कुंभमेळ्यामध्ये, मला कोणी सांगितलं यावर्षी कुंभमेळ्यामध्ये एक होती 5 मिनिटात ब्रह्मबोध, हा असं होतं आणि सर्वात जास्त गर्दी तिथं होती म्हणे. असं 5 मिनिटात म्हणल्यावर बरं आहे ना, आणि कसली आट नाही, फक्त आतमध्ये येण्याची फी 50 रुपये आहे, त्याच्यामध्ये काही सुद्धा नाही दुसरं. आता असे कुठे ब्रह्मविद्या प्राप्त होईल का? होणार नाही. म्हणून सांगतात की या ठिकाणी असा आभास मात्र कुठेही मनुष्याने कोणालाही गुरु मानू नये, त्या ठिकाणी शरणागती करू नये. शिष्य जो सद्गुरूंना शरण होतो तो स्वतः मुमुक्ष असला पाहिजे, गुरूंच्या आज्ञेचं पालन करणारा असला पाहिजे, त्याचंही चित्त शांत असलं पाहिजे, चित्त चंचल असता कामा नये. आज इथं जायचं, उद्या दुसऱ्या ठिकाणी, परवा तिसऱ्या ठिकाणी, असं नसावा. त्याच्या ठिकाणी गुरूंच्या विषयी निष्ठा असावी. आता कुठे धावी मन, आता कुठे धावी मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंदू, अवघा झाला आनंदू, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला
आनंदू भाग गेला क्षीण गेला भाग गेला क्षीण गेला तुका म्हणे आम्हा जोगी तुका म्हणे आम्हा जोगी विठ्ठल घोगी खरे माप घोगी खरे माप विठ्ठल घोगी खरे माप भाग गेला क्षीण गेला भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंदू अवघा झाला भाग गेला क्षीण गेला भाग गेला क्षीण गेला ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय।